तर विजय चौधरी यांनी भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा आता राजीनामा दिल्याचं समजतंय। हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला होता। दरम्यान भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे विजय चौधरी यांच्या विरोधातील नाराजी वाढत असताना त्यांनी आता भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिलाय। माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये तसंच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केलेलं आहे। तर विजय चौधरी यांच्यासोबतच संदीप चौधरींची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। माजी खासदार हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा या ऑडिओ क्लिपमध्ये वापरण्यात आली आहे। गावित यांच्याकडून विनयभंग झालाय आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। तर गावित यांनी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती आणि त्याचवरून आता विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। तर या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे आपण पाहूयात। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने पाहिलं होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते। गावित पक्ष मानतो का? नाही। हा, तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे। नाही तर गावितने बोलवलं गावित हिना, अरे खुशाल तो गावित मला बोलवत नाही, हे माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही। निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे। हो, मोठं केलं आहे। एकनिष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण, आणि विजय वंशीवर त्याला पर्याय नाही म्हणत। वयात पुढच्या बातमीकडे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला